नमस्कार मित्रांनो, तुमचं ह्या चॅनलवर स्वागत. बघा, आज सेशनमध्ये तुम्हाला इंग्रजीतील वाक्यांचा अर्थ लावण्यासाठीची ही भन्नाट अशी पद्धत आहे. बघा, ही इंग्रजीतली वाक्यरचना दिली. बघा, वाचून दाखवतो. आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट. माय सन्स क्लास टीचर हॅज रेकमेंडेड धिस बुक टू हेल्प हिम इम्प्रूव्ह हिज इंग्लिश. त्याच्यानंतर इज इट दॅट गुड. आता जर तुम्हाला वाक्यांचा अर्थ लावायचा असेल तर तुम्हाला पहिलं म्हणजे काय, तुमचे टेन्स क्लिअर असणं गरजेचे. काय टेन्स, नंतर हेल्पिंग वर्ब्स, त्यांचं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह, ते पण कसं मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी, हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे. आता बघा, आय डोंट नो म्हणजेच काय, मला माहित नाही. वाक्यरचना कितीही मोठी असू द्या, तिला ब्रेक करा. ब्रेक करून नंतर मग तिला जोडा. जसं की बघा, आता आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एनिथिंग म्हणजे काही. बघा, एनिथिंग कुठं वापरलं जातं? एनिथिंग नेगेटिव्ह आणि प्रश्नार्थक वाक्यात त्याचा उपयोग होतो. कशाचा? ह्या एनिथिंगचा. कशात? निगेटिव्ह आणि प्रश्नार्थक म्हणजेच डब्ल्यूच्या असेल म्हणजे त्याला इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, त्याच्यामध्ये त्याचा वापर होतो. बघा, एनिथिंग लक्षात घ्या, एनिथिंग आणि दोन्हींचा अर्थ काय एकच आहे. काही ह्याचा फक्त पॉझिटिव्ह मध्ये वापर होतो आणि ह्याचा निगेटिव्ह आणि वर्बल आणि डब्ल्यूएच मध्ये वापर होतो. लक्षात, हे क्लिअर करून घ्या तुमचा कन्सेप्ट. बघा, एनिथिंगचा अर्थ काय? काही. अबाउट, अबाउटचा अर्थ काय होईल? अबाउटचा लिहून घ्या. अबाउट म्हणजे काय? च्याविषयी किंवा च्याबद्दल. इट म्हणलं तर काय? च्याविषयी. इथं तुम्ही च्या बद्दल पण म्हणू शकता. ओके. माय फुल स्टॉप, माय सन म्हणजे माझा मुलगा. बरोबर. आता याच्यात अजून एक कन्सेप्ट आहे, सन. हा सन म्हणजे मुलगा आणि हा सन म्हणजे काय? सूर्य. लक्षात, उच्चार एकच आहे पण उच्चार एकच आहे, स्पेलिंग्स वेगवेगळे. नंतर क्लास टीचर म्हणजेच माझा मुलगा. थांबा, आणि तोडून घ्या वाक्यरचना. माझा मुलगा क्लास टीचर म्हणजे काय? वर्ग शिक्षक. नंतर हॅज रेकमेंडेड, कुठला काळ आहे? परफेक्ट प्रेझेंट टेन्स. रेकमेंड म्हणजे काय? शिफारस, शिफारस केली. परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणलं तर काय? केली आहे. काय? धिस बुक, ही पुस्तक. टू हेल्प म्हणजे मदत करण्यासाठी. काय? टू हेल्प हिम इम्प्रूव्ह म्हणजेच मदत त्याला सुधारवण्यासाठी. ओके. त्याची इंग्रजी. त्याच्यानंतर काय बघा, इज इट दॅट गुड म्हणजे ते खरोखरच इतकं चांगलं आहे का? ते इज दॅट गुड. इज इट दॅट म्हणजे ते, गुड खरोखर इतकं चांगलं आहे का? आता इथं का आलंय म्हणजे काय, की ते तुमचं काय वर्बल क्वेश्चन आहे. जे बी तुमचे वर्बल क्वेश्चन असतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याचा अर्थ लावताना तुम्हाला शेवटी काय का घ्यायचंय. ओके. त्या का साठी तुम्हाला समजायचं की ते तुमचं वर्बल क्वेश्चन आहे. बघा, आता आपण या वाक्याचं काय केलं, पूर्ण ब्रेक केलंय. बरोबर. मला माहित नाही काही च्या विषय किंवा च्याबद्दल. माझा मुलगा वर्ग शिक्षक शिफारस केली आहे ही पुस्तक मदत त्याला सुधारवण्यासाठी त्याची इंग्रजी. आता ह्याला तुम्ही जोडा तुमच्या ह्याच्यानुसार. कशाने? बघा, मला माहित नाही च्या विषय. आता इथं काय करायचं तुम्हाला, हे वाक्य तुम्हाला सूट वाटते का? नाही.
बघा, मला माहित नाही काही च्या विषयी. मला माहित नाही च्या विषयी काही. ओके, हे क्लिअर झालं. इथं तुम्ही कसं करा, माझा मुलगा, आता इथं सन झाले म्हणजे माझ्या मुलाचे. एस अपॉस्ट्रॉफी एस म्हणजे काय, त्याचा उच्चार का होतो, सॉरी अर्थ का होतो, चाचीचे. म्हणजे माझ्या मुलाचे वर्ग शिक्षकांनी काय शिफारस केली आहे या पुस्तकाची. या पुस्तकाची मदत टू, म्हणजे बघा चेंजेस का होईल इथं, टू हेल्प म्हणजे त्याला मदत, ह्या पुस्तकाची त्याला इंग्रजी सुधारवण्यासाठी मदत होईल. बघा, इंग्रजी इथं येईल, इंग्रजी सुधारवण्यासाठी त्याला मदत होईल. ते खरोखर इतकं चांगलं आहे का? म्हणजेच त्याला सरांनी काय केले, हे पुस्तक म्हणजे रेकमेंड केले की तुझी इंग्रजी सुधारवण्यासाठी. आता बघा, हे आपण असं ब्रेक केलं आणि त्याला नंतर मग आपल्या मराठीमध्ये जे योग्य जे तुम्हाला वाटतं तिथं काय तुम्हाला जोडायचंय ते तुम्ही जोडून, म्हणजे काय करा, तुम्हाला एका पेजवर ते लिहायचे वाक्य आणि त्याला मराठीमध्ये जसं तुम्हाला ब्रेक करून सांगितलं इंग्रजीमध्ये तसं ब्रेक करायचं आणि नंतर मग त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने जोडायचं. आलं लक्षात? बघा, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.